हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मी खूप मनापासून स्वागत करते. तर इकडे रेडी झालेली आहे आणि तुम्ही विचार करत असाल की कशासाठी रेडी झालेली आहे. तर आज आहे आमच्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि माझी बारकी जाऊ आहे ना, तिचा पण वाढदिवस आहे. तर त्याच्याच म्हणजे त्या सेलिब्रेशनसाठी आम्ही निघालो आहोत आता गावाकडे. इकडे रेडी वगैरे झालेली आहे, मुलं पण आता रेडी झालेली आहेत. आहो येणार आहेत, आता केक वगैरे घेऊन येणार आहेत आहो. तर निघणारच आहेत 5 मिनिटांनी आणि बड्डेचं सेलिब्रेशन पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर ब्लॉग स्किप करू नका, खूप छान ब्लॉग होणार आहे आणि गावाकडचा ब्लॉग होणार आहे. तर न स्किप करता ब्लॉग पहा. तर इकडे गावाकडे जाण्यासाठी आता निघालो आहोत आणि स्वयं आणि अथर्व पुढे बसले आहेत आज आणि मी इकडे पाठीमागं बसलेली आहे, कारण की आज माझी छोटी नणंद पण आमच्यासोबत येणार आहे. आणि लातूर जवळच बुधोडा गाव आहे, तर तिथेच राहते माझी बारकी नणंद. मी वेळामोशच्या ब्लॉगमध्ये सर्वांची ओळख करून दिलेली आहे. तर बारकी नणंद पण मग आमच्यासोबत आता आम्ही सोबतच निघालेलो आहोत. तर इकडे आहे माझी छोटी जाऊबाई आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अश्विनी. थँक्यू ताई. तर खूप सुंदर दिसत आहे आणि खूप छान अश्विनीने साडी वगैरे वेअर केलेली आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आलेलो आहोत आता गावाकडे आणि आमच्या सासऱ्यांचा आणि माझ्या जावेचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. तर बघा किती छान, नशीब खूप मोठं आहे तुझं. तर इकडे बड्डे सेलिब्रेशनची तयारी चालू होती आणि डेकोरेशन पण चालू होतं इकडे. वरंडा आहे. तर ताईचा पण इकडे चालू आहे स्वयंपाक आमच्या ताईचा. आणि इकडे ह्या दोघीचं काय चाललंय? अश्विनी, अर्चना काय चाललंय? खूप काम आहेत आणि खूप राडे पडलेले आहेत, बघू शकता तिकडे. काय ताई? ताईला द्या, असू द्या. तर हे आहेत म्हणजे माझ्या सासऱ्यांचे 2 भाऊ आहेत आणि आमचे सासूबाईचे पण एक मोठे भाऊ आहेत मध्ये बसलेले आणि सासऱ्यांची बहीण पण आहे मोठी. तर खूप खूप पाहुणे आलेले होते आणि कसं गावाकडे सर्वजण राहतात ना जवळच, त्यामुळे सर्वजण येतात आणि खरंच खूप छान वाटतं. मिळून मिसळून कोणताही कार्यक्रम असू द्या, पण मिळून मिसळून केला ना आणि सर्वजण आपले रिलेटिव्स पण आले ना, खूप छान वाटतं. तर इकडे चालू होती आमच्या सासऱ्यांची मग बड्डे सेलिब्रेशनची तयारी. आणि कसं गावाकडचं सेलिब्रेशन किंवा सर्वजण मिळून केलेलं सेलिब्रेशन एक वेगळंच असतं. तर आमच्या छोट्या नंदेनी पण म्हणजे सासऱ्यांसाठी अंगठी आणलेली होती गिफ्टमध्ये, मोठ्या नंदेनी पण अंगठी आणलेली होती आणि आमचे म्हणजे सासूबाई आहेत ना, त्यांच्या भावांनी पण अंगठी आणली होती. त्यांना मी काका म्हणते, तर काकांनी पण अंगठी आणलेली होती. तर खूप छान छान गिफ्ट दिले आणि आमचे सासरे पण आज खरंच मी मामा म्हणते सासऱ्यांना, तर आमचे सासरे पण खरंच खूप खुश होते आज आणि त्यांचा आनंद पाहून ना आम्हाला पण खूप छान वाटत होतं. कारण की आज त्यांना 75 इयर्स झालेले आहेत, म्हणजे 75 वर्ष त्यांची पूर्ण झालेले आहेत. आणि खरंच मला सर्वांनाच असं सांगायचं आहे की जोपर्यंत आपले आई वडील आहेत किंवा आपले सासू सासरे आहेत, तर खरंच सून बी असू द्या किंवा मुलगा पण असू द्या, पण आई वडिलांची काळजी खरंच घ्या. आणि ते एवढेच त्यांची छोटी छोटी आपण त्यांच्यासमोर म्हणजे सेलिब्रेशन केलं ना, तरी पण ते खूप हॅप्पी होतात आणि त्यांचा आनंद बघून ना खरंच मनाला खूप छान वाटतं. आणि इकडे मी म्हणत होते मला पाया पडायचं आहे, तर इकडे सर्वांनीच मग ऑप्शन करून घेतलं. माझी जाऊनी, माझ्या भाच्याची वाईफ आहे अर्चना, तिनं पण करून घेतलं. हे आहेत माझे काका आहेत, म्हणजे माझी सासूबाई आहे ना, सासूबाईचे मोठे भाव आहेत, पण ते मला पहिल्यापासून मला मुलगीच मानतात आणि मी त्यांना काका बोलते. तर खरंच खूप छान आहेत काका पण, कारण की कसं लातूरमध्ये आम्ही त्यांच्या शेजारी खूप वर्ष राहिलेलो आहोत. मुलगा माझा मोठा मुलगा होता ना, खूप लहान होता त्यावेळेस आम्ही त्यांच्या शेजारी रेंटने राहत होतो. तर खूप छान आहेत काका. तर इकडे बसले आहेत आमचे सासरे आणि सासऱ्यांचे 2 भाऊ आणि बहीण बसलेली आहे मोठी. तर अजून 2 बहीण आहेत म्हणजे आमच्या सासऱ्यांना, पण त्यांनी आले नव्हते कारण की आमच्या सासऱ्यांचा बड्डे आम्ही अचानकच दुपारूनच ठरवलं. असं झालं की नाही बड्डे सेलिब्रेशन करायचं म्हणून अचानक ठरवल्यामुळे
2 बहिणी पण आल्या नाहीत. पण खूप आता तसं बघायला गेलं ना, इतकं म्हणजे पाहुणे आहेत ना, की घरामध्ये बसणार पण नाही आहेत. पण तरीही हे सर्वजणं म्हणजे घरातलेच आम्ही सर्वजण आहेत. म्हणजे आमच्या चुलत सासऱ्यांची फॅमिली सर्वजण घरातलेच आहेत. कोणीही बाहेरचे नाही आणि आमचे दिरांचे थोडे मित्र पण आलेले होते. तर गावाकडच्या सेलिब्रेशनची एक वेगळीच मज्जा असते आणि खरंच खूप जण म्हणजे सिटीमध्ये कसं लोक एकमेकांना बोलतसुद्धा नाहीत किंवा एकमेकांच्या कार्यक्रमाला सुद्धा येत नाहीत. पण गावाकडचे लोक खरंच खूप मायाळू असतात आणि कुठलाही कार्यक्रम असू द्या, छोटा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, तर सर्वजण येतात आणि खरंच यालाच माणुसकी म्हणतात, की सर्वजण एकत्र येणं आणि कुठलाही छोटाही कार्यक्रम असू द्या किंवा मोठा कार्यक्रम असू द्या, पण ती एक वेगळीच मज्जा असते आणि तो वेगळाच आनंद असतो. तर खूप छान वाटलं आणि बड्डे सेलिब्रेशन बी खूप छान झालं. तर इकडे फोटोशूट वगैरे सर्वांचे चालू होते आणि सर्वजण खूप खुश होते आज. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणल्यावर आमचे सासरे खूपच आनंदी होते. तर सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे, तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये आपले आई-वडील जोपर्यंत आहेत ना, त्यांना खूप खुश ठेवा. त्यांना जे काही पाहिजे, जे काही त्यांना म्हणजे त्यांची हौस असेल, त्यांचं छोट्या-छोट्या गोष्टींवर त्यांना कोणत्या गोष्टींनी आनंद होत असेल ना, तर नक्कीच ते प्रत्येक मुलांनी केलं पाहिजे. आणि खरंच खूप छान वाटतं. खरंच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच खूप मनाला छान वाटतं. कारण की कसं आहे माहीत आहे का, जीवनामध्ये काहीही आपल्याला न्यायचं नाही आहे. आपल्याला एवढंच न्यायचं आहे की आनंदी राहायला पाहिजे आणि आईवडिलांना खुश ठेवायला पाहिजे. दुसरं काहीही आपल्याला कमवायचं नाही. कारण सर्वात जास्त पुण्य तेच असतं असं आहे, की आपण आपल्या आईवडिलांना किती खुश ठेवतात. तर माझे मिस्टर पण मी तुम्हाला सांगते आणि माझे दीर पण, ते आई-वडिलांसाठी खरंच आई-वडिलांवर त्यांचा एवढा जीव आहे ना, मी सांगू पण शकत नाही आहे एवढा जीव आहे. तर सासऱ्यांचं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर मग अश्विनी म्हणजे माझी लहान जाऊ, तिचं नाव आहे अश्विनी. तर सर्वांनीच तिला खरंच खूप शुभेच्छा द्या. आणि तीही स्वभावाने खूप छान आहे, प्रेमळ आहे, सर्वांना मिळून मिसळून राहणारीच आहे. तर नक्की सर्वांनी शुभेच्छा द्या. आणि आजचं सेलिब्रेशनचंही मला कमेंटमध्ये सांगा, की आजचं सेलिब्रेशन कसं होतं. आणि गावाकडचे व्लॉग्स तर सर्वांना आवडतातच. माझे म्हणजे 2-3 गावाकडचे व्लॉग्स खरंच सर्वांनी खूप त्याला प्रेम दिलेलं आहे. खूपच मी सांगूही शकत नाही तेवढं प्रेम दिलेलं आहे. तर नक्की सर्वांनाच खूप आवडतात माझ्या गावाकडचे व्लॉग्स. आणि आजचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण गावाकडे कसं खूप छान सेलिब्रेशन होतात सर्वच. ते छोटे असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या. असं नाही की फक्त मोठेच सेलिब्रेशन म्हणून, कुठलेही कार्यक्रम असू द्या, पण खूप छान सर्वजण असतात ना, त्यामुळे खूप छान ते कार्यक्रम होतात. आणि आम्हीही खूप एन्जॉय केलं. मुलांचं तर इकडे पाहू शकतात कसं चालू होतं. आणि आमच्या दिरांनी तिला केक लावलेला होता. तोंडाला पूर्ण केक लावलेला होता असे. तर काकांनी तिला म्हणजे केक वगैरे लावला. केक सर्व खाऊ घालत होते तिला. तर अशा पद्धतीचं आजचं सेलिब्रेशन होतं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्लॉग जर आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.